सर्वांना नमस्कार. लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या कथेचे 7 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अमर आणि राजलक्ष्मीमध्ये खूप भांडण झालं. तो चिडून बाहेर निघून गेला. मानसीने राजलक्ष्मीला हट्ट करून कसं बसं जेवण घातलं. इतकं सगळं होऊनही मानसी हसतच होती आणि राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, आज सागर आपल्यात हवा होता. तो असता तर या घराचं नंदनवन झालं असतं. आणि त्याच्या उल्लेखाने मानसी थोडा वेळ गप्प बसली. आणि मग आई म्हणाली की, काय झालं, अशी नाराज नको होऊ. तो तुझा भूतकाळ होता आणि भूतकाळ हा विसरायचा असतो. आणि मी अलिशाला भेटले आहे. ती सुद्धा खरंच खूप चांगली आहे. म्हणूनच अमरच्या जीवातून तिच्यातून जीव निघत नाही. आता मानसी सगळं गुपचूप ऐकत होती. राजलक्ष्मी अलिशाबद्दल बोलत होती. मानसी म्हणाली, आई, मी एक सांगू? मग यांना करू द्या तिच्यासोबत लग्न. माझी काही हरकत नाही. ते दोघे तरी सुखी राहतील. राजलक्ष्मी म्हणाली, आणि तुझं काय? ती म्हणाली, आई, मला तुम्ही आहात ना, आपण तिघे खुश राहू. राजलक्ष्मी हसून म्हणाली, वेडी कुठली, पुन्हा असं बोलू नकोस. माझी सून फक्त आणि फक्त तूच असशील. बाकी कोणीही कितीही चांगली असली तरी मला ती सून म्हणून चालणार नाही. मानसी हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही दोघं म्हणजे मुलगा आणि तुम्ही सारखेच हट्टी आहात. आणि अमरसुद्धा तुमच्यावरच गेलेत हट्टीपणात. तुम्ही माझा हट्ट धरून बसताय आणि ते अलिशाचा. आणि राजलक्ष्मी म्हणाली, पण अमरला त्याचा हट्ट सोडावा लागणार आणि मी माझा हट्ट पूर्ण करणार. कारण मी त्याची आई आहे. हट्टीपणा करण्यात त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे मीच असणार. आणि मानसी हसली. मग राजलक्ष्मी म्हणाली, मानसी, मला माहीत आहे तुला हे आवडणार नाही मी बोललेलं, पण तू का नाही प्रयत्न करत अमरचं मन वळवण्याचा? तू प्रयत्न केला तर कदाचित काहीतरी होईल. मानसी म्हणाली, आई, खरं तर माझा त्यांच्याकडे आणि त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते माझे लहान दीर आणि मी त्यांची वहिनी. याच नात्यात आम्ही अजून गुंतलो आहोत. राजलक्ष्मी म्हणाली, ज्याच्यामुळे हे नातं तयार होणार होतं आता तोच या जगात नाही. आणि तुम्ही दोघं अजून त्याच नात्यात अडकला आहात का? मी आता अमरला समजावून थकले आहे. तू तरी तुझे प्रयत्न कर, असं मला वाटतं. मला माहीत आहे तुला लाचार होऊन त्याच्यासमोर जाणं आवडणार नाही. तू सुद्धा स्वाभिमानी आहेस. त्यानं तुझं मन दुखावलं तर तुला ते सहन होणार नाही. आणि हे खरं आहे. मानसीने एकदाही प्रयत्न केला नव्हता त्याच्याजवळ जाण्याचा, कारण ती खरंच स्वाभिमानी होती. आई म्हणाली, बघ ना, त्याच्या आयुष्यात खरंच 2 स्त्रिया आहेत आणि त्याही खूप चांगल्या मनाच्या. पण त्याला दोघींपैकी एकीसोबतच संसार करावा लागेल. मानसी म्हणाली, आई, मग अलिशा का नाही? त्या दोघांना करू द्या ना सुखाचा संसार. आणि राजलक्ष्मी म्हणाली, आता तू माझ्याशी वाद घालू नकोस त्याच्यासारखा. अगं, अलिशाच तयार नाही त्याच्याशी लग्न करायला, कारण ती सुद्धा तुझाच विचार करते. अशा मुली लाखात एक असतात. आजकालच्या मुली तर इतरांचा संसार उद्ध्वस्त करताना दिसतात, पण अलिशा खरंच छान आहे. आणि आता तिच्याविषयी ऐकून मानसीला सुद्धा वाटलं की एकदा अलिशाची भेट घ्यावीच. तिची आणि माझी भेट झाली तर बरं होईल, असं आता मानसीला वाटलं. आणि राजलक्ष्मीला म्हणाली, आई, तुमच्यासारखी सासू प्रत्येक मुलीला मिळो, मग सासरी मुलींचा छळ होणारच नाही. आणि राजलक्ष्मी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, आणि तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळावी. मग तिनं आईला औषध गोळ्या देऊन झोपी लावली आणि ती अमरची वाट बघत बसली, कारण तिला अमरची सुद्धा काळजी वाटत होती. संध्याकाळी सुद्धा अमर आला नाही. दुपारी घराबाहेर गेला होता तो. रात्री बराच उशीर झाला तरी अमर आला नाही. ती अजून जागी होती त्याची वाट बघत, कारण राजलक्ष्मीने खरंच त्याला खूप मारला होता. वयात आलेल्या मुलावर हात उचलल्यावर, तेही इतरांसमोर, त्या मुलाला किती अपमानकारक वाटतं हे तिला कळत होतं. आणि म्हणून ती आता राजलक्ष्मी आणि त्याच्यात मध्यस्थी करणार होती, कारण तो आणखीन भरकटला आणि काहीतरी वेडावाकडा वागला तर राजलक्ष्मी आणि विकासला खूप वाईट वाटणार होतं. आणि तो साधारण रात्री 12:30 वाजता आला. मानसी तशीच सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होती. तिचा डोळा लागला होता आणि त्याची चाहूल लागली. तशी मानसी उठली. अमर आजही ड्रिंक करून आला होता आणि तो पडणार इतक्यात त्याला मानसीनं सावरलं आणि फक्त एका हाताला पकडलं. पण त्यानं त्याचा तोल सावरत नव्हता. तो लटपटत होताच
आणि मानसीला त्याच्या जास्त जवळून जाऊन त्याला सावरायची लाज वाटत होती. पण शेवटी तिला त्याच्या मिठीत शिरावं लागलंच. आणि तिने त्याच्या कमरेत पाठीमागून हात घातला आणि त्याचा एक हात खांद्यावर घेऊन तशीच त्याला सांभाळून सागरच्या बेडरूममध्ये घेऊन जात होती. हा तिचा आणि त्याचा पहिला स्पर्श, जो इतक्या जवळून झाला होता. पण तो शुद्धीत नव्हता, म्हणून तिला जास्त ऑड वाटलं नाही. पण त्याला बेडवर झोपवताना मात्र आधी तो बेडवर कोसळला आणि नंतर ती त्याच्या अंगावर कोसळली आणि तिचं तोंड त्याच्या तोंडाच्या अगदी जवळ आलं आणि तो तसाच नशेत झिंगून पडला होता. त्याच्या ओठांकडे मानसीने घाबरून पाहून एक आवंढा गिळला आणि तिला घाम फुटायला लागला. पण तिच्या आतमध्ये काहीतरी होत होतं, खूप कसं तरी होत होतं तिला. आणि तिचे डोळे आपोआप लाजून खाली झुकले आणि ओठात एक गोड हलकंसं हसू. इतके दिवस त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही म्हणणारी मानसी आता चक्क लाजत होती आणि गालात मंद मंद हसत होती. ही होती त्याच्या स्पर्शाची जादू. 2.5-3 महिने जे घडलं नाही ते आता काही सेकंदात घडलं होतं. तिच्या मनाचा बांध सुटायला लागला होता आणि त्यानं थोडी हालचाल केली तशी ती घाबरून त्याच्या अंगावरून उठायला लागली आणि त्यानं आलिशा असं म्हणून तिला मिठी मारली आणि तिनं गच्च डोळे मिटून घेतले. आता तर ती फार घाबरली, कारण त्याची मिठी खूप घट्ट होती. खूप आवेग होता तिच्यात आणि ती कोणत्या तरी पुरुषानं तिला मारलेली पहिली मिठी होती. तिला ती हवीहवीशी वाटत होती की नाही कुणास ठाऊक. पण त्याला जर कळलं की ती आलिशा नसून मानसी आहे तर तो तिचं काय करेल, म्हणून ती खूप खूप घाबरली. तिला घाम फुटायला लागला आणि आवाज गायब झाला आणि त्याला सोड म्हणायची पण सोय नव्हती. आता ती तशीच डोळे मिटून गप्प बसली. पण जरा वेळानं त्याची मिठी सैल झाली आणि ती कशीबशी सुटका करून घेत साडी सावरत उठली. ती घाईघाईत बाहेर निघाली, पण पुन्हा थांबली. त्याचे बूट काढून ठेवले आणि त्याला सरळ केला. त्याच्या अंगावर पांघरून घातलं. तसं त्यानं झटकन ते फेकून दिलं, कारण त्याला अंगावर पांघरून चालत नव्हतं. ही त्याची लहानपणापासूनची पाळण्यातली सवय होती. म्हणून नशेतही त्याला ते कळत होतं आणि त्यानं पांघरून झटकून दिलं. पण मानसीला वाटलं की तो जागा आहे की काय, म्हणून ती पळतच तिच्या रूममध्ये जाऊन दार लावून बसली आणि आता राहून राहून तोच प्रसंग तिला सतत आठवत होता. तिच्या मनातली रोज रात्री येणारी सागरची प्रतिमा पुसत होती आणि अमरची प्रतिमा तिच्या मनात डोळ्यात साठत होती. हे काय होतंय मला, असा प्रश्न पडत होता तिला. पण एक मन म्हणत होतं की आतापर्यंत तू फार आव आणून म्हणत होती की कुठलीही अपेक्षा ठेवत नाही त्याच्याकडून, मग आता असा का विचार करत आहे. आणि दुसरं मन म्हणत होतं की तो तुझा नवरा आहे. सगळं जग सांगते तुला, त्याच्या नावचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात आहे. मग असा विचार केला तर कुठे बिघडलं. तुझा त्याच्यावर हक्क आहे, कायदेशीररित्या आणि सामाजिक दृष्टीने सुद्धा. पण मी एकटीने असा विचार करून काय उपयोग आहे का. अमरला सुद्धा काहीतरी वाटलं पाहिजे की नाही, आणि त्याची अवस्था बघून असं वाटत नाही की तो तिला स्वीकारेल या जन्मात तरी. त्यापेक्षा आज जे झालं ते सुद्धा एक अपघात समजून विसरून जाण्याचा प्रयत्न करत तिने डोळे मिटले. पण मिटलेल्या डोळ्यातही तोच प्रसंग तिला राहून राहून दिसत होता आणि त्याचे लाल ओठ सारखे सारखे दिसत होते. आज तिने स्वतः पहिल्यांदाच त्याला इतक्या जवळून पाहिला होता. खूप हँडसम होता तो. त्याला पाहून त्याचा मोह होणार नाही असं कोणीच नसेल. आणि तिनं न राहून पुन्हा एकदा त्याचा टेबलवर पालथा घातलेला फोटो उचलला, पाहिला आणि पुन्हा सरळ करून ठेवला. आणि तिनं पुन्हा लाजून तिचा चेहरा ओंजळीत झाकून घेतला आणि गालात हसून झोपली. पण झोप येत नव्हती. त्याच्या इतक्याशा नकळत झालेल्या स्पर्शाने तिची झोप उडाली होती. मग रात्री केव्हा तरी, बहुतेक पहाटेच तिचा डोळा लागला. आता मानसीच्या मनात तर अमरविषयी प्रेम फुलायला सुरुवात झाली होती. पण आता अमरचं काय. त्याला कधी मानसीबद्दल ओढ निर्माण होईल काय माहीत. आता सकाळ सकाळी मानसी किचनमध्ये होती. तिची झोप पूर्ण झाली नव्हती, पण तरीही ती उठली होती. विकास आणि अमर ऑफिसला जातात म्हणून. पण तिचं लक्ष आज कुठंच नव्हतं. तिला राहून राहून तोच प्रसंग आठवत होता, अमरची मिठी आणि त्याचे ओठ.
आणि गालात हलकीशी मंद स्माईल आली होती तिच्या. राजलक्ष्मी आली आणि तिला म्हणाली, मानसी, आज काय आहे नाश्त्यात? मानसीचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. राजलक्ष्मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळे बारीक दिसत होते झोप न झाल्यामुळे, पण चेहरा मात्र जरा खुल्ला होता. आज पहिल्यांदा ती अशी खुश दिसत होती. हे पाहून राजलक्ष्मीसुद्धा गालात हसली आणि मोठ्यानं तिला हाक मारली आणि म्हणाली, मला इच्छा नव्हती तुला तुझ्या स्वप्नातून बाहेर काढण्याची, कारण वास्तवापेक्षा निदान स्वप्नात तरी तू हसत होतीस. पण झालंय काय? मानसी नजर चोरत म्हणाली, काही नाही आई, एक जोक आठवला म्हणून हसत होते. मग राजलक्ष्मी म्हणाली, मी विचार करत होते की तुझ्या आणि अमरच्या संसाराला सुरुवात व्हावी म्हणून मी एक पूजा ठेवते आपल्या जवळच्या मंदिरात उद्याच. मानसी म्हणाली, ठीक आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. आणि आता अमर आला. ऑफिसला निघाला. तो तसाच दोघींकडेही दुर्लक्ष करून निघाला. त्याचा राग अजूनही गेला नव्हता. राजलक्ष्मी म्हणाली, अमर थांब. तसा तो थांबला. अमर, उद्या ऑफिसवरून सुट्टी घे. उद्या आपल्याला पूजेला जायचं आहे. आपली सगळी फॅमिली असणार आहे तिथं. घरातलं वातावरण ठीक नाही. माझी तब्येत सतत खराब असते. देव मला कधी मरण देतोय कुणास ठाऊक, असं म्हणून राजलक्ष्मीने एक इमोशनल टच अमरला केला. कारण की त्याला लहानपणापासून ती ओळखत होती. जितका रागीट हट्टी तितकाच इमोशनलसुद्धा होता तो. अमर काहीच न बोलता सरळ पुढे निघून गेला. त्यानं नाश्ताही केला नाही. म्हणून मानसी मनातून थोडी खट्टू झाली, कारण आजचा नाश्ता त्याच्या आवडीचा होता. पण नाश्ता खा म्हणून त्याच्या मागे धावायला तिला जमत नव्हतं. ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा आलिशा अमरपासून लांब राहत होती. कालचा प्रसंग तिलाही आठवत होता. पण झालं ते बरं झालं आता. निदान अमर आलिशाचा तिरस्कार तरी करेल आणि तिला विसरायला लागेल असं तिला वाटलं. पण अमर जास्त काळ आलिशाकडे दुर्लक्ष करू नाही शकला आणि तो आलिशाकडे गेला. तिला म्हणाला, तुझी आणि माझ्या आईची ओळख कशी झाली? आणि आलिशाने त्याला सगळं सांगितलं. त्या हॉटेलच्या रूमवर आल्या होत्या ते. आणि हे ऐकून अमरला जरा टेन्शन आलं. एका आईने अशा प्रकारे मुलाला एका मुलीसोबत हॉटेलवरती पाहावं म्हणजे हे जरा धक्कादायकच होतं. आणि आता आलिशा जास्त काही न बोलता तिथून निघून गेली. मग अमरने उद्याची सुट्टी घेतली. आता दुसऱ्या दिवशी सगळे मंदिरात निघाले होते. मानसी हातात प्रसादाचं ताट घेऊन आली. लाल काटाची आणि पिवळ्या रंगाची साडी तिनं घातली होती. केसात गजरा माळला होता, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात फक्त मंगळसूत्र आणि कपाळाला मीडियम साईजची टिकली. खूप अप्रतिम दिसत होती मानसी. तो ड्रायव्हर सीटवर बसला होता. मागे आलेली मानसी त्याला आरशात दिसली. आणि आता ते सगळे एकाच गाडीतून निघाले होते. विकास आणि अमर समोर बसले होते. राजलक्ष्मी आणि मानसी मागच्या सीटवर बसल्या. अमरची नजर आरशातून तिच्याकडे गेली, पण त्यानं लगेच त्याची नजर फिरवली आणि समोर बघितलं. आता पूजा झाली, आरती सुरू होती. राजलक्ष्मी म्हणाली, अमर, तू आणि मानसी आरती घ्या. अमरनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि मागे जाऊन उभा राहिला. मानसीने एकटीने आरती केली. आरती झाली. ती सगळ्यांना आरती देत होती. अमर तिच्यासमोर होता. ती त्याच्याकडे आरती द्यायला निघाली आणि इतक्यात एक लहान मुलगी धावत आली. मानसीला धडकली. मानसी खाली पडणार इतक्यात अमरनं तिच्या कमरेत हात घातला आणि तिला जवळ ओढून घेतली आणि सावरली. मानसी तर खूप घाबरली होती. तिच्या हातातलं ताट पडता पडता वाचलं. अमरचा हात तिच्या उघड्या कमरेवर होता आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ती भेदरलेल्या, घाबरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. आज अमर पहिल्यांदा तिच्याकडे असा एकटक आणि इतक्या जवळून पाहत होता आणि त्याची नजर तिच्या गुलाबी ओठांकडे गेली. आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात टक लावून पाहत होते. एकमेकांशी जुनी ओळख पुसून नवीन ओळख करून घेत होते. आता तरी अमर आणि मानसीचं प्रेम फुलेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.